हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी ज्योती, आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचे स्वागत करते. तर आज मी तुम्हाला बघा फोर ब्लाऊजची कटिंग सविस्तर आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढचा जो भाग आहे तो मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातल्या सर्व टिप्स समजतील. फोर ब्लाऊजची मापं बघा. इथे चेस्ट आहे 40 इंच, 40चा चौथा भाग केला 10 इंच, प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच, 11.5ची घडी आली. कंबर आहे 34, 8.5 चौथा भाग, प्लस 1 इंच टक्ससाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी 11 आले. शोल्डर आहे 5.5, मागे लांबी आहे 14, मागे गळा आहे 9.25, पुढे गळा आहे 6.5, गळा फिट आपला 2.5 इंच, बगल आहे 6 इंच आणि क्रॉस आपला आहे 12 आणि 13 इंच. हे व्यवस्थित असं क्रॉस कुठे घेतलं जातं आणि पुढच्या साईडला क्रॉस घेण्यासाठी त्याचे वेगवेगळे माप आहेत चेस्टनुसार. ते कसे आहेत ते मी तुम्हाला सविस्तर अशी सांगणार आहे. पुढच्या साईडला पप येण्यासाठी किती इंचाचा आपण वाढवून घ्यायला पाहिजे ते पण मी सविस्तर असं सांगणार आहे. आपण तर पुढच्या भागामध्ये पपसाठी व्यवस्थित माप नाही घेतलं तर आपला फोर ब्लाऊजसुद्धा आपला चेस्टमध्ये चपटा बसणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या साईडला पपसाठी आपण व्यवस्थित असं माप घ्यायचं, म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित असा पुढच्या साईडला बसला जातो. चला, सर्वात आधी तर आपण इथे घडी करून घेणार आहे. चेस्टनुसार घडी करायची आणि त्याच्यामध्ये पपचं माप वाढवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला टक्स पुढच्या साईडचा टक्स व्यवस्थित असा घेणे गरजेचं आहे. इथे बघा, आता 11.5ची आपली घडी येते आणि बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि खुली बाजू मी पुढे सोडलेली आहे. आता आपल्याला 11 इंचची आपली आहे, तर आपण ह्याच्यामध्ये बघा 2.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि कंबरचा पण आपण इथे चौथा भाग टाकणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कंबरच्या साईडला आपल्याला, म्हणजे पुढच्या साईडलाच आपण पपसाठी वाढून घेतो, तिथे आपल्याला बरोबर असं माप भेटलं जातं पपचं 2.5 इंचाचं. इथे बघा, आता मागची लांबी घेतली आहे मी 14 इंच, शोल्डर आपले आहे 5.5 इंच, बगल आपले आहे 6 इंच. येण्यासाठी इथे मी 5.5 शोल्डरचा पॉईंट घेतला आणि व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची. ब्लाऊजचे माप टाकताना व्यवस्थित अशी टाकायचे, म्हणजे आपला ब्लाऊज चुकत नाही. इथे बघा, आता 40चा चौथा भाग 10 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. कंबरचं पण आपण तसंच करणार आहे. कंबर आहे 34चा चौथा भाग आपला 8.5 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे बगलचा सेप घ्यायचा बघा 1.25 इंचाचा. इथे बघा, बगलच्या अर्ध घेतलं 3 इंच आणि सेप द्यायचा. व्यवस्थित असं इथे माप घेतल्याने आपल्या पाठच्या साईडला बगलमध्ये फुगा येत नाही. इथे बघा, शोल्डरचा एक पॉईंट घ्यायचा, बगल पाठच्या साईडला 5.5 येते, तसेच आपली पुढच्या साईडला पण 5.5 येते. आता इथे 40 चेस्ट साईज आहे, म्हणून याला बगल आहे आपली 6 इंचाची, पुढे 6 इंच, पाठी 6 इंच, सेम बगल येते. इथे सेप घ्यायचा अर्धा इंचाचा. पुढच्या साईडला बघा, बाहीच्या तिथे आपल्याला फुगा येऊ नये म्हणून आपण पाव इंचाचा क्रॉस घेऊन सेप देत असतो. व्यवस्थित असं सर्व ब्लाऊजसाठी ह्याच मापाने सर्व ब्लाऊजसाठी हेच पद्धत वापरायची पुढच्या साईडसाठी. इथे आपला गळा फिट आहे 2.5 इंच, पुढचा गळा आपला आहे 6.5 इंच. व्यवस्थित असा गोल सेप देऊन घ्यायचा. मागे गळा आहे आपला 9.25 इंचाचा. सरळ लाईन येण्यासाठी मी पॉईंट घेतले. आपण पाठच्या साईडला कोणताही गळा घेऊ शकतो. अर्धा इंचाची गोलाईसाठी सेप द्यायचा आणि गोल राऊंड घ्यायचा. आता बघा, इथं पुढच्या लांबीसाठी खूप महत्त्वाचं माप असतं. ते पुढची लांबी बघा कशी घ्यायची. मागील लांबीमध्ये 1.5 इंच प्लस करायचं. सर्व चेस्ट साईजसाठी हीच पद्धत वापरायची.
फोरटक्स ब्लाऊजसाठी. इथे बघा आता मागची लांबी आहे आपली 14 इंच, प्लस करून 1.5 इंच घेतलं मी. इथे झालं 15.5 आणि ब्रेसर पट्टीला शिलाई मारण्यासाठी अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आपलं 2 इंच तिथं पुढच्या लांबीमध्ये आपलं वाढलेलं आहे. आता क्रॉसचं माप पण बघा किती व्यवस्थित असं घ्यायचं. व्यवस्थित असं बघा इथे 15.5 घेतला आणि अर्धा इंच मी खाली एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. इथे क्रॉस बघा जिथे आपला गळाफिटा आपला 2.5 इंचाचा आला आहे तिथून मी 12 इंच घेतलेला आहे कटोकट आणि 13 इंच बरोबर शोल्डरच्या मध्ये टेप धरला आणि 13 इंचाचा घेतलेला आहे आणि ब्रेसर पट्टीचा व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा. इथे कंबर बघा आता 8.5 प्लस 1 इंच आपण पाठच्या साईडसाठी करत असतो, पण आता पुढच्या साईडसाठी तसं नाही करायचं. तर पुढच्या साईडसाठी काय करायचं 8.5 प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच आहे ते जशीच्या तशी घ्यायची. पण इथे पुढच्या पपसाठी आपण 2.5 इंचाचा पप वाढवून घेणार आहे. त्याच्यामुळं आपण 8.5 प्लस 2.5 इंच करून 11 इंच तिथे घ्यायचं आपण आणि जी शिलाई मार्जिन आपली 1.5 इंचाची आहे ते आपण त्याच्या पुढे घेणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल अशी फोरटक्स ब्लाऊजची कटिंग समजेल. खूप सोप्या पद्धतीने आहे आणि पुढच्या साईडला तर आपल्या छातीमध्ये ब्लाऊज एकदम मस्त असा बसणार आहे. इथे बघा बटनपट्टीपासून आपण 4 इंचाचं घेतलं आहे. छोटी घडी असेल तर आपण इथून 3.5 इंचाचं घ्यायचं. छोटी म्हणजे 10 इंचाची 10.5 इंचाची असेल तर आपण इथे 3.5 इंचाचं घेणार आहे. इथे आता ही 11.5ची घडी आहे म्हणून मी बटनपट्टीपासून 4 इंच टक्ससाठी घेतलेला आहे. आणि जो मेन आपला टक्स खालचा घेतलेला आहे आपण त्याच्यापासून सर्व मधला जो राऊंड येतो गोलचा तो आपण 1.5 इंचावर घेतलेला आहे. जो आपण काकीमधला टक्स घेतो आता तोच फक्त 2.5 इंचाने आपण घेत असतो. इथे बघा आता 2.5 इंचाचं बरोबर असं आपलं झालेलं आहे. आता खालच्या ब्रेसर पट्टीच्या शिलाईसाठी आपण अर्धा इंच इथं पहिलंच मी माप सांगितलेलं आहे तुम्हाला ते अर्धा इंच मी घेतलेलं आहे. सरळ लाईन मारून घ्यायची. टक्ससाठी आपण 2.5 इंचाचं घेतलेलं आहे पण ब्रेसर पट्टीची लांबी आपण जेवढी आपली कंबर आहे तेवढीच आपण घेणं गरजेचं आहे. आपण टक्ससाठी 2.5 इंचाचं वरच्या साईडला वाढवतो पण ब्रेसर पट्टी आपली जेवढी आहे तेवढीच आपल्याला घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची. जो आपण पुढे एक्स्ट्रा पपसाठी वाढवलेला असतं माप तो आपण ब्रेसर पट्टीमध्ये घ्यायचं नाही कारण आपण टक्स घेतल्यानंतर तो बरोबर आपली ब्रेसर पट्टी आपली लागली जाते. ह्याचं माप आपण ब्रेसर पट्टी टक्सचं माप आपण चेस्टनुसार व्यवस्थित असं घेतलं की आपला ब्लाऊज चेस्टमध्ये व्यवस्थित असा बसला जातो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल ह्याचं माप चेस्टनुसार टक्सचं माप किती घ्यायचं. ह्याचं क्रॉसचं पण माप मी बघा पुढे सांगते तुम्हाला. साधा ब्लाऊज ब्रेसर पट्टी इथे बघा 9ची घडी असेल तर आपण 11 12 घेणार आहे. 9.5च्या घडीला 11 11.5 10च्या घडीला 11.5 12.5 10:30च्या घडीला पण 11.5 12.5 11च्या घडीला 12 12.5 आणि 11:30च्या घडीला 12 आणि 13 हे माप व्यवस्थित अशी क्रॉसची घ्यायची जेणेकरून आपल्याला पुढच्या लांबीमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. ब्रेसर पट्टीचा शेप एकदम व्यवस्थित असा हे क्रॉस घेतल्याने येऊन जातो. चेस्टनुसार आपण पुढचं माप टक्सचं वाढवत असतो ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्यवस्थित असं कटिंग करताना व्यवस्थित असं करायचं म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित अशी येते.
आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्यवस्थित असे पॉइंट देऊन घ्यायचे म्हणजे टक्स मारायला आपल्याला व्यवस्थित असं येतं. आपली कटिंग व्यवस्थित असेल तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित अशी मस्त येते. फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला फक्त कटिंगच महत्त्वाची असते. कटिंग व्यवस्थित असेल तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित अशी येते. आता इथे आपण बाही कटिंग करणार आहे. बाहीची मापं बघा. इथं बाही लांबी आहे 5.5 प्लस आपण 1 इंच केलेला आहे 6.5. बाही फिट आपला आहे 9.5 आणि बाही फिटिंग आहे 7.5 इंच. व्यवस्थित अशी घ्यायचं. खालच्या साईडून 3 इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडून पण 3 इंच मी घेतलेला आहे. 9.5ची घडी असते तर आपण 2.5 पावणे 3 इंचचं घेतलं असतं. आता इथे बाही फिटिंग आहे बघा आपली 6.5 इंच. व्यवस्थित असं बाही फिट घ्यायचा म्हणजे आपली बाही लावताना आपल्याला कमी पडत नाही. व्यवस्थित अशी बाही लागली जाते. आपलं बाही फिटचं तर माप चुकलं तर आपल्याला बाही लावताना बाही कमी पडते. म्हणून आपण बाही फिटचं व्यवस्थित असं माप घ्यायचं. मी ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ती पण व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार घ्या म्हणजे ब्लाऊज कुठेही मिस्टेक होत नाही आणि ब्लाऊज कटिंग करताना पण कोणतेच प्रॉब्लेम येत नाही आणि शिवतानाही कोणतेही प्रॉब्लेम येत नाहीत. आता व्यवस्थित असं इथं कटिंग करून घ्यायचं. जो पाकळीचा शेप आहे तो आपण नंतर देणार आहे कारण की आपल्याला ह्या बाहीला आपल्याला मागच्या साईडून जॉईंट लागणार आहे. त्याच्यामुळे हा जो पाकळीचा शेप आहे तो आपण नंतर कापणार आहे. चला आता मेन कपड्यावर कटिंग करून घेऊया आपण. ही जी आपली लेस आहे ती आपण आधीच काढून घ्यायची आणि जेव्हा आपण बाही पलटी करून व्यवस्थित तयार करणार आहे तेव्हा आपण लावून घ्यायची. इथे बघा कधी पण पाठीचा भाग क्रॉस आहे का तो चेक करून घ्यायचा. व्यवस्थित असा सरळ आला पाहिजे कारण की जे आपले सिल्क कपड्याचे ब्लाऊज असतात त्याला कपडा खूप क्रॉस असा येतो. त्याच्यामुळे व्यवस्थित असा चेक करून घ्यायचा आणि माप टाकायचं पाठीचं. व्यवस्थित असं आपण अस्तर ठेवून कटिंग केलं तर आपला ब्लाऊज व्यवस्थित असा परफेक्ट बसतो. नाहीतर पायपिंगमध्ये पण चुकतो आणि जेव्हा आपण पलटी करत असतो तेव्हा पण आपला गळा व्यवस्थित असा पलटी होत नाही, तो क्रॉस होतो. त्याच्यामुळे पाठीचा अस्तर जो मेन फॅब्रिक कटिंग करतो तेव्हा क्रॉस नाही ना हे तरी चेक करून घ्यायचं. पुढचा भाग पण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. जिथे आपला बगलचा शेप येतो तिथंच आपली ब्रेसर पट्टी व्यवस्थित बसून जाते. इथे बघा आता बाहीसाठी आपण बाही तर ओपनमध्ये ठेवली तर आपल्याला दोन्ही साईडला जॉईंट लागते. म्हणून मी कपडा इथे फोल्ड करून ठेवलेला आहे कारण आपला हा ब्लाऊज 4 टक्सचाच आहे. त्याच्यामुळे कपडा आपल्याला एक्स्ट्रा आपल्याला राहतो. इथे बघा डबल फोल्ड करून मी व्यवस्थित अशी बाही कटिंग करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला जॉईंट लागत नाही मेन फॅब्रिकला. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. आता हा सिल्कचं फॅब्रिक असल्यामुळे तुम्ही थोडं एक्स्ट्रा सोडत आहे. पुढचा भाग मी व्यवस्थित असं स्टिच करून तुम्हाला दाखवते. सर्व टक्स असे थोडे डार्क करून घ्यायचे आणि छापा उमटवून घ्यायचा जेणेकरून दुसऱ्या साईडला पण तो टक्स तसेच्या तसे उमटतात. व्यवस्थित असं दुसऱ्या साईडला पण टक्स आखून घ्यायचे. पुढचा गळ्याचा भाग मी दोन्ही एकसाथच पलटी करणार आहे जेणेकरून आपला ब्लाऊज लवकर असा होऊन जातो. आपल्याला पलटी करायचा असेल तर जो आपला मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सवसा ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून पलटी करायचं.
पुढच्या गळ्याला दाब शिलाई घ्यायची व्यवस्थित अशी, म्हणजे आपला गळा व्यवस्थित असा अस्तरचा कपडा आतल्या आत राहतो, बाहेर निघत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. इथे बघा गळा किती व्यवस्थित आणि मस्त आलेला आहे. पाठीचा भाग आपण जसं दुसऱ्या ब्लाउजांचा करतो तसंच आपण सर्व ब्लाउज म्हणजे 4 टक्स ब्लाउजचा पण तसाच असतो. सर्व ब्लाउजांचा पाठीचा भाग सेमच असतो, त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला पुढचा भाग स्टिच करून दाखवलेला आहे. व्यवस्थित असे मधून मी शिलाई घेतलेली आहे, जेणेकरून आपला हा कपडा खूप सिल्कचा आहे, कारण निसटला जातो टक्स घेताना. म्हणून आपण एक शिलाई घ्यायची सरळवर आणि नंतर टक्स घ्यायचा. इथे बघा कपडा फोल्ड करून टक्स मारायचा, कटिंग करायचा नाही. व्यवस्थित असे सर्व टक्स घ्यायचे. कपडा सरकोनी टक्स घेताना कपडा व्यवस्थित असा पकडला जावा. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. बघा इथे बघू शकता तुम्ही, आपलं टक्सचं माप व्यवस्थित घेतल्यामुळे किती व्यवस्थित असा पब पडलेला आहे. टक्सचं माप तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल ते कोणत्या चेस्ट साईजसाठी किती टक्सचं माप घ्यायचं ते सविस्तर असं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगते. इथे व्यवस्थित अशी ब्रेसरपट्टी जोडून घ्यायची. टक्स मारताना व्यवस्थित असं टक्स मारायचे. खालचा जो मेन टक्स आहे तो मी थोडासा असा क्रॉस घेतलेला आहे शेपमध्ये, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असं बघा म्हणजे तुम्हाला समजेल तो. बघा इथे किती व्यवस्थित असा पब पडलेला आहे. चेस्टमध्ये खूप मस्त असा ब्लाऊज हा बसतो. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय बाय.